काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर। नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षको, दर दिवसाप्रमाणे आज सुद्धा आपण 12ही राशींचा आढावा घेणार आहोत आणि तुमच्या काही समस्या आलेल्या आहेत, तुमच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्या सर्व समस्या तसेच तक्रारींचं आपण आज निराकरण करणार आहोत। आणि या सर्व समस्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष दैवज्ञ श्री कुशल लोटे सर। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। स्वागत आहे तुमचं सुद्धा संवाद भविष्यावर या कार्यक्रमात। धन्यवाद। चला तर कार्यक्रमाची सुरुवात आपण 12ही राशींचा आढावा घेऊन करणार आहोत। सगळ्यात पहिली राशी ती आहे मेष राशी। मेष राशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत। मेष राशीतील नोकरी पेशा वर्गातील लोकांना आज तुम्हाला वरिष्ठांकडून काही कार्य सुद्धा मिळणार आहे। नवीन कार्याला तुम्हाला गती मिळण्याचे आज योग चालत आले आहे। तुमच्या अतिशय जास्त विसंबूत राहणार आहे वरिष्ठ लोक, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप जास्त प्रॉम्प्ट राहण्याची आजची गरज नक्कीच राहणार आहे। सोबतच आज तुम्ही कोणते कामं करत असाल तर स्वतःच्या भरोश्यावर कामं करण्याचे प्रयत्न करा, कारण दुसऱ्यांच्या भरोश्यावर तुम्ही कोणतेही कार्य सुरू करत असाल तर त्याला तुम्हाला खूप जास्त त्रास जाऊ शकतो। ते कार्य सुद्धा होण्याचे चान्सेस कमीच राहणार आहे। त्याच्यामुळे मेष राशीच्या लोकांनी आज कमीत कमी स्वतःच्या भरोश्यावर, स्वतःवर अवलंबूनच आपण कामं केलेलं केव्हाही बरं राहणार। आज संपूर्ण दिवस मेष राशीवाल्यांनी स्वतःच्या भरोश्यावर त्यांची कामं ही सगळी पूर्ण करायची आहेत आणि काम करत असताना विशेष करून त्यांनी प्रॉम्प्ट राहणं हे गरजेचं आहे। काय आहे मेष राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत। मेष राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 8 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे पिवळा। तर यानंतरची आपली पुढची रास वृषभ रास। वृषभ राशीवाल्यांसाठी त्यांचा आजचा दिवस काय खास असणार आहे आपण पाहणार आहोत। वृषभ राशीतील विद्यार्थी मंडळींनी आज तुम्हाला वरिष्ठांकडून काही उपदेश मिळणार आहे आणि त्या उपदेशांवर तुम्हाला पूर्णतः उतरणं हे तुमच्या स्वतःच्या भविष्याच्या दृष्टीने फायद्याचं नक्कीच जाणार आहे। काही गोष्टी तुमच्या मनासारख्या नाही होणार, मात्र त्याचा पुढे जाऊन तुम्हाला फायदा नक्कीच मिळणार आहे। त्याच्यामुळे वरिष्ठांकडून मिळणारे आदेश किंवा वरिष्ठांकडून मिळणारे उपदेश हे तुमच्यासाठी फायद्याचे राहणार आहे। हे धरूनच तुम्हाला त्यांच्या मनानुसार कार्य केलेले केव्हाही चांगले राहणार आहे। नोकरी पेशा वर्गातील लोकांसाठीचा आजचा दिवस हा चांगला चाललेला आहे, पण व्यापारिक दृष्टीने आज कार्यरत असलेल्या लोकांना आज थोडंसं तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या दृष्टीने काही निर्णय घेताना अडचणी जाणार आहे। त्याच्यामुळे आजचा दिवस थोडासा टाळलेला केव्हाही बरा राहील। उद्यापासून तुम्हाला कोणते कार्य सुरू करत असाल तर ते चांगलं जाणार। तर संपूर्ण दिवस वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा असा असणार आहे। काय आहे वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत। वृषभ राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 1 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पांढरा। तर वृषभ राशीचा आढावा घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत मिथुन राशीकडे। मिथुन राशीवाल्यांसाठी त्यांचा आजचा दिवस काय स्पेशल आहे आपण पाहणार आहोत। मिथुन राशीच्या लोकांना आज तुम्हाला काही मनस्ताप घडण्यासारख्या पण काही गोष्टी घडतील, त्याच्यामुळे आजचा दिवस तुम्हाला थोडासा टेन्शनचा जाईल, पण दुपारनंतरच्या काही घटना घडून तुम्हाला त्यांच्यातून आनंद सुद्धा मिळण्याचे योग चालत आलेले आहेत। विशेषतः कौटुंबिक जीवनामध्ये आज तुम्हाला चांगले दिवस निघालेला आहे। त्याच्यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये आज तुम्ही काही कार्य करत असाल किंवा बाहेर फिरायला जायचा समजा तुम्ही काही बेत आखत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी हा अनुकूल आलेला आहे। त्याच्यामुळे आजचा कुटुंबासाठीचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आलेला आहे। संपूर्ण दिवस हा मिथुन राशीवाल्यांसाठी त्यांचा फॅमिली दिवस असा असणार आहे। काय आहे मिथुन राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत। मिथुन राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 4 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे आकाशी। यानंतरची आपली पुढची रास कर्क रास। कर्क राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत। कर्क राशीच्या आजच्या लोकांसाठी तुमच्या प्रत्येक कामामध्ये आज दिरंगाईचा योग चालत आलेला आहे। प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणींना समोर जावं लागणार आहे। सोबतच आज तुमचे खर्च भरपूर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आज तुमचं मानसिक टेन्शन सुद्धा वाढू शकतं आणि तुमच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होऊ शकते। पण आजचा दिवस हा वाईट असला तर उद्याचा दिवस हा चांगला निघत असतो। त्याच्यामुळे खूप जास्त काळजी न करता, खूप जास्त टेन्शन न घेता आजचा दिवस कसा आपला सुरळीत जाऊ शकतो याच्याकडे विचार करून बघा आणि त्याच्यानुसार आजचा दिवस घालवण्याचा प्रयत्न करा। तर संपूर्ण दिवस हा कर्क राशीवाल्यांसाठीचा त्यांचा असा असणार आहे। काय आहे कर्क राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत। कर्क राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 3 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे भगवा।
तर उर्वरित राशींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्याला संग्राम शिंदे यांचा एक मेल आलेला आहे आपल्याला. अमरावतीवरूनच ते आपल्याला विचारत आहेत. सध्या ते पोलीस खात्यात काम करत आहेत. एकूण 8 वर्ष त्यांना पोलीस खात्यात झालेले आहेत. तर स्पर्धा परीक्षा MPSC UPSC या सर्व परीक्षा ते देत आहेत. तर पुढे या फील्डमध्ये त्यांना बढतीचे योग आहेत का, असा त्यांचा हा सवाल आहे. संग्राम शिंदे अमरावतीवरून. संग्रामजी, तुमच्या कुंडलीनुसार एक तर तुम्ही जो फील्ड तुम्ही निवडलेली आहे ती तुमच्यासाठी एकदम योग्य फील्ड आहे. कारण तुमच्या कुंडलीनुसार तुमचा रवी अतिशय पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या वरिष्ठ कार्यानुसार आणि जिथे खूप जास्त मेहनत लागते किंवा जिथे खूप जास्त हिंमत लागत असते अशा वर्कमध्येच तुम्ही चांगलं काम करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सध्या कामं करत आहात. म्हणजेच पोलीस फील्डमध्ये तुम्ही स्वतः पण सॅटिस्फाईड असाल. मात्र तुमचा सूर्य हा अतिशय चांगला आहे, सोबत गुरुसुद्धा तुमचा चांगला आहे. त्याच्यामुळे एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा तुमचे योग चांगले चालत आहे आणि तुम्ही जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे. पण हा 1 वर्ष म्हणजे 2017 सोडून तुम्हाला 2018मध्ये हे योग चांगले चालत येणार आहेत आणि सोबतच तुम्हाला मोठ्या पोस्टवर म्हणजेच वरच्या पोस्टवर जायचे सुद्धा योग चांगले आहेत. कुंडलीनुसार तुम्हाला यशसुद्धा दाखवलेलं आहे. मात्र 1 वर्ष थोडंसं तुम्हाला अजून स्ट्रगल करावं लागेल. म्हणजेच 8 वर्ष तुम्ही पोलीस लाईनमध्ये आहे, 9व्या वर्षीसुद्धा तुम्हाला या लाईनमध्ये जाणं आहे आणि पुढच्या वर्षी तुम्हाला याच्यातून पोस्टिंगसुद्धा आहे. पण पोलीस लाईन किंवा हे पेशा तुम्ही न सोडता याच्यामध्येच तुम्ही बढतीवर गेले, बढोतरी तुम्ही घेतली तरच तुम्हाला खूप जास्त फायदा भेटेल आणि समाधानसुद्धा राहणार आहे. तर आपल्यासोबत संग्राम शिंदे अमरावतीवरून होते. तर त्यांच्या प्रश्नांची आपण अतिशय उत्कृष्टरित्या सर पण उत्तर दिले आहेत. त्यांच्या शंकांचं आपण सुद्धा निरसन केलेलं आहे. पुन्हा आपण एकदा राशी भविष्यांचा आढावा घेण्यासाठी जातो आहेत. यानंतरची आपली पुढची रास आहे सिंहरास. सिंह राशीवाल्यांसाठी आज काय विशेष आहे आपण पाहणार आहोत. सिंह राशीच्या लोकांना आज तुम्हाला काही नवीन लोक मिळतील, त्याचा तुम्हाला ओळखीचा सुद्धा फायदा मिळणार आहे. मात्र तुम्हाला काही नोकरी पेशा वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा टेन्शनचा दिवस आहे. वरिष्ठांकडून तुम्हाला काही ऑर्डरही मिळतील आणि ते ऑर्डर तुम्हाला पूर्ण करायसाठी खूप वेळ लागेल किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त परिश्रम करावा लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त टेन्शन वाढेल आणि सतत तुम्हाला कामात असल्यामुळे तुमचा चिडचिडपणा सुद्धा वाढून जाईल. पण संध्याकाळच्या वेळेस विशेषतः तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा बेत आखाल. त्याच्यामुळे जुने मित्रमंडळी भेटून तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर जाल आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं जेवढे काही टेन्शन आहे किंवा जे काही तुम्हाला त्रास होऊन राहिला ते पूर्ण निवारून तुम्ही आनंदात घरामध्ये प्रवेश कराल हे नक्की. संपूर्ण दिवस हा सिंह राशीवाल्यांसाठी हा असा असणार आहे. नोकरदार वर्गांसाठी आज विशेष करून त्यांच्या बॉसकडून त्यांना खडे बोल ऐकण्याची आज एक दाट शक्यता आहे असं वाटतंय. पण या सर्वमध्ये आज तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत भेटण्याची योग असल्यामुळे आज तुम्ही तो सगळा ताण थकवा हा घालवणार आहात. काय आहे सिंह राशीवाल्यांचा त्यांचा शुभ अंक तसेच शुभ रंग आपण बघणार आहोत. आजचा सिंह राशीचा शुभ अंक आहे 9 आणि आजचा त्यांचा शुभ रंग राहणार आहे जांभळा. तर ह्यानंतरची आपली पुढची रास ते कन्या रास. काय आहे कन्या राशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा दिवस खास आपण बघणार आहोत. कन्या राशीच्या लोकांना थोडीशी तुमच्या कामामध्ये तुम्हाला दगदग सहन करावं लागणार आहे. काही गोष्टींमध्ये अपमान सुद्धा सहन करावा लागणार आहे. पण आज तुम्हाला यशाचे शिखर सुद्धा गाठण्याचे योग चालत आले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण कामामध्ये लक्ष राहणं आजच्या दिवशी अतिशय गरज आहे की आवश्यकता राहणार आहे. आणि सोबतच आज तुम्हाला तब्येत सुद्धा सांभाळणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय चांगला चालत आला आहे. पण तुमची तब्येत सांभाळणं तुमच्या हातात असल्यामुळे तुम्हाला ती सगळ्यात पहिले सांभाळून आपल्या कामामध्ये यश संपादन करणं आहे. आज संपूर्ण दिवस आज कन्या राशीवाल्यांसाठी आज चांगला जरी असला तरी आज त्यांनी विशेष करून त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची ही गरज आहे. काय आहे कन्या राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभ रंग आपण बघणार आहोत. कन्या राशीचा आजचा शुभ अंक राहणार आहे 5 आणि त्यांचा आजचा शुभ रंग राहणार आहे हिरवा. यानंतरची रास तुळ रास. तुळ राशीचा आपल्याला आढावा घ्यायचा पण तत्पूर्वी आपण घेतोय छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद भविष्यावर. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी
लक्ष्मी ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे प्रेक्षको तुमचं संवाद भविष्यावर या कार्यक्रमात. आपल्यासोबत आहेत ज्योतिष अभ्यासक ज्योतिष दैवज्ञ श्री कुशल लटे सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत आहे संवाद ज्योतिषावर या कार्यक्रमात. यानंतरची पुढची रास आपली आहे तुळ रास. तुळ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. तुळ राशीच्या लोकांना आज तुम्हाला तुमच्या काही कामांसाठी खूप जास्त प्रवास करण्याचे योग सुद्धा चालत आलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक टेन्शन सुद्धा वाढणार आहे. तुमच्या कामामध्ये थोडीशी दिरंगाई सुद्धा होणार आहे. पण काही घटना अशा घडतील की ज्या तुम्हाला अस्मरणीय राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा दिवस हा आयुष्यभरासाठी लक्षात राहण्यासारखा सुद्धा दिवस निघालेला आहे. सोबतच गृहिणींसाठी मात्र आजचा दिवस थोडासा त्रासदायक निघालेला आहे. तुम्हाला आज गुडघ्यांचा त्रास जाणवणार आहे. त्याच्यामुळे तुळ राशीच्या स्त्री वर्गांनी विशेषतः स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहणार आहे. संपूर्ण दिवस हा तुळ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा असा एक अविस्मरणीय दिवस राहण्याची शक्यता आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये आज स्त्री वर्गातील लोकांना आज विशेष करून गुडघेदुखी सांधेदुखी या त्रासाला त्यांना सामोरं जाण्याची दाट शक्यता आहे. काय आहे तुळ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. तुळ राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 2 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे आकाशी. तर यानंतरची आपली पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा दिवस काय खास घेऊन आलेला आहे आपण पाहणार आहोत. वृश्चिक राशीच्या व्यापारी वर्गांना आज तुम्हाला आवक समाधानकारक राहणार आहे. काही लोक प्रवासाला निघाले असतील तर त्यांनी स्वतःचे मौल्यवान दागदागिने सांभाळणं अतिशय आवश्यक राहणार आहे. कारण वृश्चिक राशीच्या लोकांना आज चोरीचा आळ येण्याचे किंवा चोरीचं सामान चोरी जाण्याचे सुद्धा योग चालत आलेले आहेत. त्याच्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी आज थोडंसं प्रवास करताना अतिशय जास्त सावधगिरी बाळगणं सुद्धा आवश्यक राहणार आहे. वृश्चिक राशीतील विद्यार्थी मित्रांसाठी आजचा तुमचा काहीतरी वेगळाच अनुभव राहणार आहे. तुम्ही काही बाहेर फिरण्यासाठी सुद्धा निघणार आहात. पण स्वतःची तब्येत सांभाळून किंवा गाडीचं वाहन चालवताना थोडंसं त्याच्याकडे लक्ष देऊन चालवणं आणि स्वतःचा एन्जॉय करत असताना लोकांना त्रास न होणं याच्याकडे नक्कीच तुम्हाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. काय आहे वृश्चिक राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. वृश्चिक राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 1 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे हिरवा. तर वृश्चिक राशीनंतर आपल्याला उर्वरित राशींचा आढावा घ्यायचा. पण सर आज काय विशेष आपण बघणार आहोत. सर आपण आपल्या कार्यक्रमामार्फत गोमती चक्राबद्दलची विशेष माहिती आज आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात. बरोबर. लक्ष्मी प्राप्तीसाठी गोमती चक्राचा उपयोग खूप जास्त केला जातो. लक्ष्मी प्राप्तीसाठी समजा तुम्हाला वापरायचे असेल तर गोमती चक्र सिद्ध गोमती चक्र ज्या गोमती चक्रावर तुम्ही लक्ष्मीचा जप विष्णू सहस्त्रनामाचा जप किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पुराण पूर्ण पठण केल्यावर किंवा त्याच्यावर अभिषेक केल्यावर म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे पूजा अर्चा करून मंत्र जप करून त्याला सिद्ध केल्यानंतर तो 11 नग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. तुम्हाला फायदा नक्की मिळणार आहे त्याच्यापासून. सोबतच घरातून नजर न लागण्यासाठी तुम्ही घराला गोमती चक्र सुद्धा बांधून ठेवू शकता. नजरसाठी एक विशिष्ट प्रकारचे त्याला एक पॉवर दिल्या जाते गोमती चक्राला आणि त्याच्यानंतरच ते घराला किंवा आपल्या व्यापारी स्थळामध्ये बांधलं जात असतं. गोमती चक्र हे तुम्ही गळ्यात सुद्धा धारण करू शकता. म्हणजे ज्या लोकांना नजर लागते किंवा तब्येत खराब राहते सतत त्या लोकांनी गोमती चक्र फायद्याचं असतं. त्यांनी नेहमीच ते गोमती चक्र वापरलेलं पाहिजे. ज्यांना डायजेशनचा त्रास आहे तांब्याच्या गडव्यामध्ये गोमती चक्र टाकून ठेवायचे आणि रोज त्याच गडव्यातलं पाणी दिवसभर प्यायचं म्हणजे तुम्हाला डायजेशनचा त्रास सुद्धा निवळतो. सोबतच तुम्हाला काही गोष्टींमध्ये अडचणी जात असाल म्हणजे एखाद्या कामामध्ये तुम्हाला खूप जास्त दिरंगाई होत असेल तर पिंपळाच्या झाडाला आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस पिंपळाच्या झाडाला आपण गोमती चक्र अर्पण करायचं आणि माझं हे कार्य सिद्ध झाले पाहिजे याच्यासाठी प्रार्थना करायची. खूप जास्त तुम्हाला रिझल्ट त्याचा पण मिळेल. तर अशा प्रकारचे अनेक प्रकारे आपण गोमती चक्राचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी घेऊ शकता, तब्येत चांगली राहण्यासाठी घेऊ शकता,
पैसा आपला स्वतःजवळ राहण्यासाठी सुद्धा घेऊ शकता आणि प्रत्येक कामामध्ये प्रगती मिळावी याच्यासाठी सुद्धा गोमती चक्राचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फायदा स्वतःसाठी घेऊ शकता आणि अतिशय कमी किमतीचा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो अवेलेबल राहतो. मात्र त्याला सिद्ध कसं करायचं हे सुद्धा आपल्याला अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं. त्याच्यामुळे गोमती चक्राचा फायदा तर होतोच, पण त्याला जेवढी तुम्ही जास्त पॉवर द्याल त्याचा रिझल्ट तुम्हाला तेवढ्या प्रमाणात जास्त मिळणार आहे. अशा प्रकारे आपण समजा गोमती चक्र वापरलं तर प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा डेफिनेट राहील. नक्कीच आज आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष गोमती चक्राचे काय नेमके फायदे आहे हे सगळे बघितलेले आहेत. पुन्हा आपण एकदा राशी भविष्याचा आढावा घेण्याकरता जातो आहे. यानंतर पुढची रास आपली येते आहे धनुरास. धनुराशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण पाहणार आहोत. धनुराशीच्या लोकांना आज तुम्हाला काही नवीन आव्हान तुम्हाला समोर येणार आहे आणि त्यात तुम्ही स्वीकारणार सुद्धा आहे आणि स्वतःच्या परिश्रमाने तुम्हाला त्याच्यामध्ये यश सुद्धा संपादन होणार आहे. पण स्वतःचे कार्य करत असताना आपल्या कुटुंबात जबाबदाऱ्या सुद्धा आपल्यावर असतात. याच्यावर लक्ष केंद्रित करून त्याच्यानंतर आपण कोणते कार्य स्वीकारून राहिलं याच्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक राहणार आहे. म्हणजे धनुराशीचे लोक हे नुसते कर्तव्यगार असतात असं नाही आहे, पण कर्तव्य करत असताना आपली कुटुंबाची आपल्यावर जबाबदारी आहे हे लक्ष केंद्रित करून मगच आपले कार्य सुरू ठेवा आणि पुढे यश संपादन करा. संपूर्ण दिवस धनुराशीवाल्यांना नवनवीन आव्हानं मिळणार आहेत आणि विशेष करून ती सगळी नवीन आव्हानं तुम्ही पेलून अतिशय चांगल्या पद्धतीने ते असं निभावणार आहात. पण हे सगळं करत असताना आज तुम्हाला कुठल्याच प्रकारे कुटुंबाचा विसर पडता कामा नये. काय आहे धनुराशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. धनुराशीचा आजचा शुभंक राहणार आहे 7 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे जांभळा. तर यानंतरची आपली पुढची रास मकर रास. मकर राशीवाल्यांसाठी त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत. विशेषतः मकर राशीच्या व्यापारी वर्गांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला थोडासा व्यापारिकदृष्ट्या सतर्क राहण्याचा योग चालत आलेला आहे. दुपारपर्यंत तुम्हाला काहीतरी अडचणींना समोर जावं लागणार आहे. त्याच्यामुळे पैशाची उलाढाल करत असताना थोडासा संध्याकाळचा वेळ येत असेल तरच त्याच्यातून उलाढाल करायचा प्रयत्न करा किंवा दिवसभर प्रयत्न न करण्यातच तुम्हाला फायदा जास्त मिळणार आहे. म्हणजे जसं कामं आपले सुरू आहे ते रेग्युलर कामं आपले चालू ठेवा. खूप जास्त आव्हान स्वीकारून आपलं स्वतःला फसवेगिरी करून आपण स्वतःचं त्याच्यामध्ये नुकसान करून घेण्याचा आजचा दिवस आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे जेवढे काम आहेत तेवढेच करण्यात फायदा राहणार आहे. सोबतच काही लोकांना तब्येतीचा आणि विशेषतः डोळ्यांचा सुद्धा त्रास जाणवणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांकडे जाऊन इलाज करणं अति फायद्याचं राहणार आहे. पुढे त्याचा त्रास वाढण्यापेक्षा आताच त्याच्यावर निवारण केलेलं केव्हाही चांगलं. तर संपूर्ण दिवस हा मकर राशीवाल्यांचा हा असा असणार आहे. काय आहे मकर राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. मकर राशीसाठी आजचा शुभांक राहणार आहे 2 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पांढरा. तर पुन्हा एकदा सर आपल्याला उर्वरित राशींचा आढावा घ्यायचा, पण आपल्याला आणखी एक मेल आलेले आहेत. चेतना पडगन आपल्याला कारंजा वाशिमवरून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी त्यांचे लग्नपत्रिका त्यांनी पाठवलेली आहेत. पुढे लग्नाचे योग नेमके कधीपासून सुरू होणार. माफ करा, चेतना पडगन यांच्या आईने त्यांची लग्नपत्रिका पाठवलेली आहे. तर चेतना पडगन हिच्या लग्नाचे योग नेमके कधीपासून सुरू होणार याबद्दल जरा माहिती द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. यांच्या कुंडलीनुसार यांचे लग्नाचे योग आता सध्या सुरू पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही मुलं पाहणं सुरू करून द्या. मात्र थोडंसं एक लक्षात ठेवायचं की कौटुंबिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ह्या परिपूर्ण मिळतातच असं नाही आहे. म्हणजे तुमच्या खूप जास्त अपेक्षा असेल तर त्या अपेक्षांवर थोडंसं बाण टाकणं आवश्यक राहत असते. यांची कुंडली खूप चांगली आहे पण यांच्या वैवाहिक जीवनामध्ये थोडासा त्राससुद्धा जाणवतो आहे. त्याच्यामुळे मुलगा पाहत असताना त्याची कुंडली पूर्णतः तपासून घेणे, व्यवस्थित त्यांना मॅचिंग करणे आणि त्याच्यानंतरच पुढे जाण्याचे योग चांगले राहील. आणि यांच्या कुंडलीनुसार यांचं शिक्षणाचे योग सुद्धा अतिशय चांगले दाखवले आहे. त्याच्यामुळे शिक्षण पुढे चालवणं यांच्यासाठी फायद्याचं राहणार आहे. तब्येतीकडे विशेषतः पोटाच्या त्रासाकडे यांनी लक्ष देणं फायद्याचं राहणार आहे. आणि सोबतच मुलगा पाहत असताना आपल्या घरापासून साधारण पूर्व दिशेकडील मुलगा समजा तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला त्यांचे योग लवकर चालतील आणि मुलगा सुद्धा चांगला मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा किंवा जप तप करण्यामध्ये वेळ न घालवता आतापासून त्यांचे लग्नाचे योग सुरू झाले असल्यामुळे मुलं पहा आणि व्यवस्थित लग्न होईल आणि पुढे त्यांचा सुखी संसार हा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर पडगम मॅडम यांनी त्यांच्या मुलीची चेतना पडगम यांची पत्रिका पाठवली होती. त्यांच्या सुद्धा शंकांचं आपण इथं निरसन केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण उर्वरित राशींकडे आपण वळत आहोत. यानंतरची आपली पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांसाठी त्यांचा आजचा दिवस काय खास घेऊन आलेला आहे आपण बघणार आहोत.
कुंभ राशीतील लोकांना आज तुम्हाला अतिशय आनंदाचा दिवस जाणार आहे. काही तुमचे मित्रमंडळी सुद्धा भेटणार आहे. तुम्ही काही व्यापारी वर्गांमध्ये त्यांचे व्यापारिक दृष्ट्या जे मित्रमंडळी त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत किंवा काहीतरी नवीन वस्तू आणून खाण्याचा बेत सुद्धा आखणार आहे. म्हणजे आज तुमची मौज मजा करण्याचा दिवस निघालेला आहे. विशेषतः स्त्री वर्गांसाठी सुद्धा आज तुम्हाला कुठेतरी बाहेर जाऊन एन्जॉय करणार आहेत. त्याच्यामुळे कुंभ राशीचा आजचा हा दिवस अस्मरणीय राहणार आहे. तो संपूर्ण दिवस हा कुंभ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा हा पूर्ण एन्जॉय फुल असा दिवस असणार आहे. त्यामुळे आज दिवसभर त्यांना एन्जॉय करायला नक्कीच मिळणार आहे. काय आहे कुंभ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. कुंभ राशीसाठी आजचा शुभांक राहणार आहे 3 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे गुलाबी. तर यानंतर आपली शेवटची रास मीन रास. मीन राशीवाल्यांसाठी आज काय विशेष आहे आपण पाहणार आहोत. मीन राशीतील विद्यार्थी मित्रांसाठी आजचा दिवस चांगला निघाला आहे. सोबतच आज गृहिणींसाठी सुद्धा तुम्हाला दिवस अतिशय चांगला आहे. तुम्ही काहीतरी स्वतःच्या कामामध्ये स्वतःला झोकून द्याल आणि त्याच्यातून तुम्हाला यश सुद्धा संपादन होईल. आणि सोबतच नोकरी पेशा वर्गातील लोकांसाठी सुद्धा आज तुम्हाला काही कामांमध्ये नवीन अनुभव मिळतात. पण ते अनुभव अतिशय चांगले मिळणार आहे. म्हणजेच तुमची जे कार्यकुशलता आहे त्याच्यावर आज तुम्हाला कुठेतरी स्तुती सुमनही ऐकायला मिळणार आहे नक्कीच. तर संपूर्ण दिवस हा मीन राशीवाल्यांचा त्यांचा असा असणार आहे. काय आहे मीन राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. मीन राशीसाठी आजचा शुभांक राहणार आहे 6 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे हिरवा. तर नियमित दिवसांप्रमाणे आज सुद्धा आपण 12ही राशींचा आढावा घेतलेला आहे. तसेच आपल्याला काही मेल्स आलेले होते त्यानुसार आपण त्यांच्या तक्रारींचं त्यांच्या समस्यांचं आपण सरांकडून निराकरण करून घेतलेलं आहे. तुम्हाला सुद्धा भविष्याबद्दल अशाच काही समस्या तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठीचा आमचा ईमेल ID आहे astrosomvad@gmail.com. तसेच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9326176658. या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. तर प्रेक्षको वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा संवाद भविष्यावर. नमस्कार.